कसं आहे मंडळी, आपलं आयुष्य अगदी स्वयंपाकघरासारखं असतं, जिथे तिखट, आंबट, गोड असे सगळे रस असतात. पण खरा माणूस तोच, जो परिस्थिती कशीही असो, चवीने आयुष्य जगत राहतो. चेहऱ्यावरचं हसू कधीही कमी होऊ देत नाही. आणि म्हणूनच आपल्या स्वयंपाकघरात फक्त कढईला फोडणी आपण देत नाही, तर माणसांच्या मनात दडलेल्या आठवणींना सुद्धा नव्याने खमंग फोडणी देत असतो. कारण काही आठवणींची चव कधीच शिळी होत नाही. आज असाच आठवणींचा पेटारा घेऊन आपल्याकडे एक माऊली इथे आलेले आहेत. फार मनापासून त्यांचं स्वागत करूया. रुक्मिणी गावकर. या 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 नमस्कार. खूप मनापासून स्वागत आहे. थँक्यू. कशा आहात आपण? मी एकदम मस्त. एकदम चेहऱ्यावरचं स्माईल, अंगावरची साडी म्हणजे काय विचारू नका. थँक्यू. फारच छान. थँक्यू. काय नाव आपलं पूर्ण? रुक्मिणी गोपाळकृष्ण गावकर. रुक्मिणी गावकर. कुठून आलायत रुक्मिणी ताई? मी मुलुंडवरून. मुलुंडवरून. कोण कोण असतं घरी आपल्या? घरी मी, माझी 2 मुलं, सुना आणि 2 नातवंड. दोन्ही मुलांची लग्न झाली आहेत. येस. अभिनंदन. थँक्यू. सासूबाई आरामात आयुष्य जगायला मोकळ्या आहेत. हो नक्की. सुना कशा आहेत? सुना एकदम छान आहेत. तुमचं ऐकतात का? हो तुम्ही त्यांचं ऐकता का? हो तुमची मुलं त्यांचं ऐकतात का? हो ते अरे पण ते ऐकायलाच पाहिजे ना. वा. तुमचं लव्ह मॅरेज झालं होतं का अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज. रुक्मिणीला पांडुरंग कुठे भेटला? ठाण्याला बस स्टॉपला. जवळजवळ एका लग्नाची गोष्ट आहे ही. हो की नाही? हो. पण मग तेवढं बस पुरतीच भेट व्हायची. बस पुरती. किती वाजताची बस होती? ही सकाळी आमची साधारण 9:30 वगैरे. पण समजा त्यांनी बस लवकर पकडली किंवा तुम्ही लवकर पकडली असं कधी नाही? नाही मी लवकर पकायचा प्रश्न होता, तेच थांबायचे बस स्टॉपवर मी येईपर्यंत. कारण का हे नंतर माझ्या लक्षात आलं की ते थांबायचं ते. मग? कारण का त्यांचा मित्र त्यांच्यावर होता, त्याचा मित्र सांगायचा ही येणार आहे थांबूया म्हणून. आणि मग पण ते त्या थांबायचं. मित्र राहिला बाजूला आणि यांनीच पटवलं. वा वा. फारच छान. तुम्ही एक तर खूप बोलके आहात आणि तुम्ही फार हसतमुख आहात. त्याच्यामुळे मला अशी माणसं भेटली की मला माझ्यासारखेच वाटतात. Thank कारण मी you. पण असाच आहे. Thank मलाही you. बडबडायला खूप आवडतं. दोघेही बडबड करूया. खवईगिरीकडे जाऊया. बरोबर नक्की. यायचंय ना? हो या हो स्वयंपाकघरात. म्हणजे काय Please welcome. त्याच्यासाठीच आली. मला सांगा, या कार्यक्रमात यावं असं वाटलं कधी आणि कुणाला वाटलं? नाही ह्या कार्यक्रमात यायचं मला गेली 15-20 वर्ष वाटतंय. चांगले खूप- क्षण आयुष्यात यासाठी किती प्रतीक्षा करावी हो. लागते. वा वा वा. ते मला नेहमीच सगळ्याचीच प्रतीक्षा करावी लागली. सहज काही मिळत नाही. पण कुठेतरी असं असतं की आपण जेव्हा खूप आनंदाने सगळं स्वीकारतो, आपण काही गोष्टी लपवण्याचा, दुःखद प्रसंग किंवा हा. आपल्या मनातले हळवे कोपरे आपण बाजूला सारण्याचा प्रयत्न करतो. हम्म. असा हळवा कोपरा तुमचा कोणता आहे की जे क्षण? मिस्टर गेले तर हो. ते आता नाही येत का? नाही 10 वर्ष झाली त्यांना जाऊन. आता ह्या जून मध्ये आमच्या लग्नाला 40 वर्ष होणार आहेत. 29 जूनला माझा लग्नाचा वाढदिवस आहे. बापरे. मीच ऐकून असा एकदम म्हणजे मला काही सुचलं नाही. किती टफ असतं ना हे. खूप टफ होतं. कारण का ते होते तेव्हा मी साधेच बँकेचा पण व्यवहार केला नव्हता. मुलांची मग ह्या शिक्षण 10 करायचं. वर्षामध्ये त्यांची पोकळी तुम्हाला वारंवार जाणवत असेल. हो कारण का ती म्हणजे शेवटी मग एक सटन याच्यानंतर आपल्याला कठीण म्हणजे उभं राहावंच लागतं ना. मग 1-1.5 वर्ष नाही मला थोडंसं हे कठीण गेलं. पण नंतर मुलांची शिक्षण वगैरे होती. म्हणजे मोठ्या मुलाचं झालं होतं, छोट्या मुलाचं होतं. मग त्यांचं दोघांचं इंजिनिअरिंग झालं, MBA झालं. दोघांची लग्न केली आता मी 21ला. मग नंतर थोडं डोळत गेले. म्हटलं का किती दुःख का सहन किती करत कुरवाळत बसणार ना. किती हा बसायचं. कुरवाळात किती बसायचं. आयुष्य स्वीकारायचं आणि हा, पुढे जायचं. पुढे जायचं. की नाही? ऍक्सेप्टन्स यावा लागतो. हो. आणि मला असं फार मनापासून वाटतं ठामपणे हं. की पुरुषांपेक्षा महिलांकडे हा ऍक्सेप्टन्स हं. आहे, ती परिस्थिती स्वीकारण्याची स्वीकारायची. जिद्द जिद्द. किंवा ती जी उभारी असते ती जास्त असते. हो नाही करावीच लागते का माहितीये, नाही तर परत कोण पर्याय हे काय? कर पर्याय नाही. आयुष्य उभं कोण करणार? हो तुमचं मी फार मनापासून कौतुक करतो थँक्यू. की ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही एक चेहऱ्यावरती स्माइल ठेवून स्वीकारता. कुणावरतीच कुठल्याच आयुष्यातल्या कुठल्याच माणसावरती, पुरुषावरती ही वेळ येऊ नये, हं. महिलेवरती येऊ नये की असं दुःख यावं. हं. पण जर आलं, शेवटी नशिबाचा भाग आहे आयुष्य आहे, हो तर त्यांना तुमच्यासारखं हसत मुखाने ते स्वीकारायची ताकद मिळावी अशी मी देवाला प्रार्थना करतो. थँक्यू. फार छान. तुमच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे. अरे चला बापरे, नाही. आपण आजच्या पदार्थांकडे जाऊया. पहिला आपला पदार्थ कोणता आहे आज? आज मी मटण कोफ्ते करते. हे कुणाच्या आवडीचे आहेत? आजी, तुमची आजी. माझी आजी. चला, मटण कोफ्तेसाठी लागणारं साहित्य काय ते आम्हाला सांगा. मटण खिमा, कांदा, बटाटा, मालवणी मसाला, कोथिंबीर, कांदा खोबरं, लाल तिखट,
आलं लसूण पेस्ट, मिरची कोथिंबीर पुदिना पेस्ट, हळद, लसूण, मीठ आणि गरम मसाला. पहिल्यांदा काय करूया? मटण किंवा मॅरिनेट करून घेऊया चला. आणि त्याचे गोळे बनवून घेऊया. मॅरिनेशन साठी काय काय लागणार आहे? आता ह्याच्यात मला मीठ, मीठ, हळद, हळद, हिरवी मिरची आणि कोथिंबीर का? हिरवी मिरची कोथिंबीर आणि पुदिना पुदिना ह्याचं वाटण, वाटण, आलं लसूण पेस्ट मिक्स हे करून मिक्स घ्यायचं. करून घ्या घ्यायचं. घ्या घ्या. आता काय करूया पुढे? ह्याचे आता गोळे तयार करायचे, म्हणजे कोफ्ते तयार करायचे. कोफ्ते तयार घ्या करायचे. करून. चला, मटणामध्ये आपण छान मॅरिनेशनचे पदार्थ घातले आणि त्याचे गोळे करून घेतले. आता पुढे काय करूया? एक कढई पाहिजे मला, घ्या की हो. तेल हवंय, हो देणार की हो. तेल बघा किती लागणार आहे. अजून थोडं घाला. मटण आहे म्हणल्यावर काय थोडा रस्सा तर्री असेल. तर्री बरोबर बरोबर. हा बस बस. खतरनाक हा. तुम्ही जेव्हा सुनबाई होऊन आलात हं. आणि तुमच्या सुनबाई जेव्हा तुमच्या घरात सुनबाई होऊन आल्या, हं. तेव्हाच लग्न आताच लग्न काय फरक आहे तुम्हाला? असं जमीन आसमानाचा फरक ती होता. जमीन आणि आसमानचा फरक कोणता आहे तो हा. सांगा. तो म्हणजे आम्ही कसं त्यावेळेस ना म्हणजे थोड्याशा लाजऱ्या बुजऱ्या घाबऱ्या असं होतो. आताच आता काय सासूबाई असं आहे का थोडं? तेव्हा तुम्ही काय सासूबाई असं होतं का? नाही, असं असं नाही, काय सासूबाई. अरे बापरे, अगदी इतकं होतं का? आणि आताच कसं आहे? हा? आताच काय तेल गरम झालंय. पुढे कांदा घालायचा आहे. कांदा आपल्यापेक्षा जास्त बोलका आहे. हो. आता काय करूया? आता हे गोळे एक 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 सोडायचे. सोडा द्या. छान. मटणाचे गोळे याच्यामध्ये घातले. पुढे हो काय? हो. आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं, त्याच्यात थोडं पाणी ठेवायचं आहे. अच्छा, हा. झाकण. मग हे हा. जरा ताटलीत शिजवायचे ठेवूया. आहेत. हा. नाही, ती पूर्ण बंद करायची. हा. हो ठेव, करतो ना. आणि वरती पाणी घालायचं. हो, पाणी घालायचं आहे. किती लागणार आहे बघा. हा, तेवढं पूर्ण घाला, कारण का ते पाणी नंतर आपल्याला ऍड करायचं आहे. हा, बर, बस पुरे का? बस. हो बस. बर. आता हे झाकण ठेवून आपण पाणी घातलेलं आहे. हो. याला छान वाफ येईल. हो. तोपर्यंत पुढचं काहीतरी करूया. पुढचं आपल्याला हे कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचंय. भाजून घ्यायचंय. हो हो. ठीक आहे. असं गॅसवरच भाजूया ना? जाळी आहे ना आपल्याकडे? जाळीवर भाजूया. हा. तसे बरोबर आहे. हे बघा. हे छानच लागतं. मग